तर आपल्या सर्वांच्या परवानगीने याही वर्षी आपला नाशिक कापड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी माननीय श्री पुरुषोत्तम गायकवाड साहेबांची नियुक्ती करीत आहोत. आंबा पुरुषोत्तम गायकवाड काय अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलाय का? नाही म्हणजे कोण आहेत कोणते येऊ? इतकी वर्ष पुरुषोत्तम साहेबच त्या पदावर होते. तेच ना, कुठलंही संकट आलं तर ते खंबीरपणे आपल्या सोबत असतात. मग काय प्रॉब्लेम आहे त्यांनाच अध्यक्ष करायला? हो, म्हणूनच आम्हाला ते या पदावर असणे योग्य वाटतं. हो हो, आमची काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही, काहीच आमची हरकत काही नाही. हरकत काहीच हरकत नाही. मला हरकत आहे. माझी स्पष्ट आणि शुद्ध हरकत आहे. हा तुमचा एकतर्फी नियम मला मान्य नाही. निसर्गात फक्त एकच गोष्ट चालते आणि ती म्हणजे बदल. अजून किती वर्ष तुम्ही एकाच माणसाला निवडून देणार आहात? तुम्हाला कंटाळा नाही का येत? एकच थोबाड बघून. बदल बदल हवा. जो माणूस स्वतःचं घर सांभाळू शकत नाही तो संघटना काय सांभाळू शकणार आहे? त्यांच्या घराबद्दल तुम्हाला माहितीच असेल. हा यांचा मोठा मुलगा, म्हणजे यांचा चेलाच. त्याला स्वतःच असं काही डोकंच नाहीये. आणि यांचा मधला मुलगा तर पक्का बेवडा बेवडा. दारू पिऊन गावभर उंडरत फिरतो. आणि यांचा तिसरा मुलगा तो काय कशासाठी जन्माला आलाय हे त्याचं त्यालाच माहित नाहीये. आणि एक बहीण आहे जी नवऱ्याला सोडून माहेरवाशीण होऊन बसली. आता मला सांगा, ज्या माणसाला स्वतःचा बहिणीचा संसार सांभाळू शकत नाही तो संघटना काय सांभाळणार आहे? हे पद, ही जागा तुमची नाहीये. याआधी तुम्हाला कोणी विरोध करणारं नव्हतं, पण आता तो माणूस आलाय. हे बघा प्रभू, त्यामुळे स्वतःची जागा ओळखून राहायचं. बघा बघा तुमच्या कापड व्यापारी संघटनेचा अध्यक्ष कसा फाटक्या कपड्यानं निर्लज्जपणे स्टेजवर निघालाय. बघा बघा. दीप ज्योति